तर बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी किशोर आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल वर हुक करायचंय. फटका फसलाय. हो माय गॉड, जजमेंट चुकलेला आहे. तर स्वप्नील कुठे असेल तर आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे स्वप्नील. इथे चांगला बॉल आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते. सिंगलने धावफटक इथे पुढे चाललाय. 2 धाबा धावफलकावरती आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट आर्म पुल केलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. 6 धाबा इथे आल्यात. रडार मध्ये होता. बॉलला पाठवलेला आहे. आठ धावा डावफलकावरती. चांगली बॅटिंग इथे होती. इथे पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी यावी. शरीरापासून दूर आहे. व्हाईट बॉलची ते सांगता होती. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलने धावफलक इथे पुढे चाललाय. 9 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहत आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती आपण सध्या पाहत आहे. स्ट्राईक रेटला प्रवीण आणि रोहित यांना, रोहित आणि प्रवीण यांना आपण पाहत आहे. इथे देखील फटका चांगला आहे. परंतु फर्स्ट लाईन फिल्डर त्याखाली आहे. चुकी होणार नाही. रोहित यांना माघारी परतावा लागेल. टिपला येईल फलंदाज बाद. तर स्वप्नील आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती. स्वप्नील आपल्यास विनंती करतोय. बॉल पुढे एकदा तयार. काय गोलंदाजी होते. इथे देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षण येत आहेत. बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत मी ते सिंगल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. 10 धावा धावफलकावरती असताना पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण सध्या पाहत आहे. टीमची धावसंख्या 10च्या घरामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती असताना
शेवटचा बॉल कमी गतीचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काटा बदलणारा बॉल आहे रन मिळत नाहीये षटक किती संपलेला आहे चांगली गोलंदाजी किशोर यांच्या माध्यमातून आपण पाहिली पहिल्या षटकाचा इथे खेळ संपल्या टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 10 धाबा सूर्य आलाय ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी सूर्या यांचा पहिला बॉल फुलटोस होता आक्रमण करायचा प्रयत्न चांगला बॉल इथे हाताळला गेलाय पडल्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता इथे देखील चांगला बॉल ड्राईव्ह केलाय परंतु प्रोटेक्शन चांगलं होतंय फिल्डिंग तेवढ्याच कमालीची होती दुसरा कोण बोललाय की नाही किती टाइम झाला त्याला मला बोल मी दुसरा मागवतो कोणतरी चौदा झाली धावफलकावरती 15 धाबा धावफलकावरती आहे ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहताय 15 रन्स ऑन दी बोर्ड 15 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहताय इथे चांगला बॉल आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका फर्स्ट लाईन फिल्डर त्या खाली आहे फ्रीडची संधी होती इथे सिंगल बीटी सिंगल धावफटक पुढे चाललाय 16च्या घरामध्ये 16 धाबा ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहताय मेंढेडरी पॉवर प्लेचं दुसरं षटक सध्या मार्गस्थ असताना सोळा धाबा धावफलकावरती आहे इथे फटका चांगला आहे फुलटोस बॉल आहे त्यावर हुक केलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा ठोकलाय षटकार आउट ऑफ द पार्क स्लॉट मध्ये होता पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय ताकदवान फटका आपण पाहताय इथे व्हाईट बॉल आहे मागील पहिल्या ओव्हर मध्ये 9 धाबा होत्या त्यामुळे या व्हाईट बॉलच्या मदतीने आता 22 झालेत 22 धाबा आहेत 23 धाबा व्हायला पाहिजे परंतु मागच्या ओव्हर मध्ये 23 धाबा झालेल्या आहेत माफ करा आमच्या तो व्हाईट बॉलची सांगता होते व्हाईट बॉल नंतर धावफलक इथेही पुढे चाललाय 24 झालेले आहेत आता 24 धाबा आहे धावफलकावरती 24 धाबा धावफलकावरती ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे इथे फुलटोस आहे त्यावर आक्रमण करायचंय फटका चांगला आहे ठोकला षटकार
बॉल सीमा पार, हा हवाई हल्ला, आउट ऑफ द पार्क षटकार. Let's dig in. इथे बाटची कडा घेत बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. पंचा नो बॉल आहे का? यस, नो प्लस वन म्हणजे 2 धावा मिळत आहे. फ्रीची संधी आहे, चांगला बॉल इथे वेग धारण केला आहे. व्हाईट बॉल आहे, वेग भरपूर होता परंतु पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक इथेही पुढे चाललाय. 33 धावा धावफलकावरती आहे. 33. 33 धावा धावफलकावरती असताना इथे चांगला बॉल खोला टाकलाय. फटका ताकदवान आहे. टप्पा घेतल्यानंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार, धावा मिळत आहे 4. आलाय चौकार.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. सूरज आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे. बॅटची कडा आहे की काय? वेग भरपूर आहे. प्रचंड वेग धारण केलाय. आदेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. खोल टाकला. वा चांगला बॉल यार. खोल टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. चांगली गोलंदाजी किशोर यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. कमालीची गोलंदाजी होते. वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे. भन्नाट वेग धारण केलाय. अडतीस धावा. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला हुक केलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आहे. शेवटचा बॉल तयार. शेवटच्या बॉलवर आक्रमण करायचं. फटका फसला. फिल्डर त्या खाली आहे. दोन धावा मिळत आहे. दोन धावांना षटक किती संपलेला आहे. 3 षटकांचा की संपला. टीमची धावसंख्या 46 या आकड्यावरती. तर आदरणीय सुरेश अण्णा आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सुरेश अण्णा आपण या. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 46 च्या घरामध्ये आहे. तोपर्यंत जाऊया डीजे आपण या. तुला सांगताय गो एक तीन षटकांचा खेळ संपलाय. 46 झालेले आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये परिवर्तन झालंय. चौथ्या षटकाचा पहिला बॉल अगदी ठोकलाय. किती सुंदर रंगानाच्या जवला आई तुझा डोंगर
इथे पहा चांगलं प्रत्युत्तर बा फ्री होम डिलिव्हरी त्या कास- बाबन धाबा फलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 4 आपण सध्या पाहत आहे. 4 ओव्हर सध्या प्रगतीपथावर असताना बाबन धाबा हल्ला बोल केलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. विकास आलाय बॅटिंग करण्यासाठी. बाबन धाबा फलकावरती आहे. उस्ताद स्पोर्ट्स तुर्बे टीम सध्या चांगली बॅटिंग करते. बाबन धाबा बॉल तयार. चांगला बॉल आहे. चांगला बॉल पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा बेट. टप्पा चांगला आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. इथे डॉट बॉलची सांगता होती. पॉपट धाबा फलकावरती असताना पडल्यानंतर बॉलचा काटा थोडासा बदललाय. पिचिंग चांगली होती. पुढे एकदा बॉल तयार. इथेही चांगला बॉल बोटाच्या जादूवरती फिरवण्याचा प्रयत्न. इथे थोडासा दिशा भरकटलेली आहे. व्हाईट बॉलने धावफलक पुढे चाललाय. 53च्या घरामध्ये 53 धाबा. धाबा धावफलकावरती असताना पुन्हा एकदा आपण पाहताय अवी फ्रॉम द बॉडी. दिशा थोडी भरकटलेली आहे. व्हाईट +1 2 धाबा पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होत आहेत. 2 धाबाने धावफलक किती पुढे चाललाय. धावफलकावरती आपण धाबा पाहताय 55 धाबा. धाबा धावफलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक 4 जुनी मार्गस्थ आहे. खराब गोलंदाजी इथे होती. इथे चांगला बॉल आहे. बॅटची कडा घेत बॉल चालला डिक्लेशन झोन मध्ये. गोशांकी क्षेत्र आहे. एकच रन इथे मिळते. एका धावेने वाढते. धावफलक पोहोचलाय 56च्या घरामध्ये. 56 धाबा धावफलकावरती आहे. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल कार्पेटच्या साह्याने बॉल चाललाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. एकच धाव इथे मिळते. एका धाबेने धावफलक इथेही पुढे चाललाय. 57 धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मध्ये. 57 धाबा धावफलकावरती असताना अखेरचा बॉल अजूनही शिल्लक आहे. इथे पुन्हा एकदा बॅटची कडा घेत बॉल चाललाय डिक्लेशन झोन मध्ये. पहिला 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण धाबा पाहताय 58 धाबा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 58 धाबा धावफलकावरती आहे. रणजित आलाय ओव्हर क्रमांक 5 हाताळण्यासाठी. इथे कार्पेटच्या साह्याने बॉल चालाय. मिड ऑफ रिजनला सिंगल मिळते. सिंगल या मुवमेंटला धावफलक इथेही पुढे चाललाय. 59च्या घरामध्ये. धावफलकावरती आपण धाबा पाहताय. 59 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 5 सध्या मार्गस्थ असताना. षटक क्रमांक 5 सध्या प्रगतीपथावर असताना 59 धावा. आता चांगला बॉल आहे. कटरचा वापर झालाय. टप्पा पडल्यानंतर बॉल घेतला विकेट किपरचा वेट. इथे रन मिळणार नाहीये. चांगला टप्प्याचा वापर झालाय. योग्य टप्प्याचा वापर इथे होतोय. कमालीची आता गोलंदाजी होती.
चांगला बॉल आहे कार्पेटच्या साह्याने बॉल चालला लॉंग द ग्रास लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत बॉल पकडेल तोपर्यंत मी ते सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 60 धावा पूर्ण झालेल्या आहेत ओव्हर क्रमांक 5 आपण सध्या पाहत आहे 60 धावा इथे पूर्ण झाल्यात इथे बॅटची कडा घेत इथे पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न टेन्शनला धोक्याची घंटा आहे आता फलंदाज बाद इथे झालाय चला 62 धाबा झालेल्या आहेत 62 धाबा धावफलकावरती आहे 62 धाबा धावफलकावरती आहे ओव्हर नंबर 5 आपण सध्या पाहत आहे शेवटचा बॉल शिल्लक आहे टीमची धावसंख्या 62 ऑन दी बोर्ड अखेरचा बॉल शिल्लक तर सन्माननीय भिक्कीजी सुतार यांचे आगमन झाले त्यांचं स्वागत शेवटच्या बॉल वरती हवाई हल्ला ठोकला षटकार चला 68 धाबा झालेल्या आहेत 69 धावाचं लक्ष आहे 69 धाबा पूर्ण करायचे आहे तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे 69 धाबा आता बनवायच्या आहेत
69 धाबाचा पहाडला करायचा आहे. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे. व्हाईट बॉल. भल्ल मोठं लक्ष आहे मॅच मध्ये. पहिलाच बॉल व्हाईट बॉल फेकण्यात आलाय. साहिल पुन्हा एकदा तयार. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दिशा थोडी खराब आहे. सलगचा दुसरा व्हाईट बॉल फेकण्यात इथे आलाय.
इथे चांगला बॉल आहे. तुर्भे टीम तुमच्या गोलंदाजाचं नाव प्लीज सांगायचंय. साहिलच आहे. ओव्हर क्रमांक पहिला हाताळण्यासाठी साहिलच आपण यांना पाहत आहे. पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळण्यासाठी इथे देखील चांगला बॉल आहे. भन्नाट वेग इथेही धारण केलाय. प्रचंड वेग धारण केलाय. आपल्या वेगाच्या जोरावरती भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे. चांगलीच पिचिंग होती. साहिल यांचा वेग आपण पाहत आहे भरपूर आहे. एकोणसत्तर धाबाचा पाठलाग करायचा आहे. भल्लबोट लक्ष आहे या मॅच मध्ये. धाबा काढाव्या लागतील सीबीडी वॉरियर्स या टीमला. चांगला बॉल आहे. टाका बाजालाय. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. हा ठोकलाय षटकार. फटका. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका या मुवमेंटला आलाय. आवाज टाक आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला फेकलाय बाउंड्रीच्या पलीकडे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहत आहे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहत आहे. स्लॉट मध्ये होता. अखेर डिपॉझिट केलाय. फटका ताकदवान आहे. प्रभावित केलाय. चांगलं प्रत्युत्तर आपण पाहत आहे. 69 धाबाचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. भल्लबोट लक्ष आहे या मॅच मध्ये. 69 धाबाचा पल्ला इथे गाठायचा आहे. बॉल तयार. चांगला बॉल आहे. हलका तरी ढकललाय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट आहे. एखादा षटकाराला बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. डोक्याचा चांगला वापर इथे होतोय. एक षटकार आलाय त्यानंतर सिंगल रोटेट झाली. धावफलक पुढे चाललाय. 9 धाबा. आत्मारामची चांगली बॅटिंग होती. षटकार आले त्यानंतर सिंगल डबल रोटेट व्हायला पाहिजे. कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण पाहत आहे. 9 धाबा धावफलकावरती. चांगला बॉल आहे. समोर मारायचा प्रयत्न अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साह्याने ऑन साइडला बॉल चाललाय. एका धाबेने धावफलक पुढे चाललाय. दुहेरी अंकांमध्ये धावफलक पुढे चाललाय. प्रस्थापित होती. 10 धाबा धावफलकावरती आहे. धावफलकावरती आपण धाबा पाहताय. 10 धाबा. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना इथे पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने अलॉंग द ग्रास ऑन साइडला बॉल चाललाय. एकच रणनीती इथे. एका धाबेने धावफलक इथे देखील पुढे चाललाय. 11 वरती ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 11 धाबा. धावफलकावरती आपण सध्या पाहताय.
प्रवीण आलाय सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी. सिंगल इथे बीते सिंगलने धावफटक इथे देखील पुढे चाललाय. 12 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 2 आपण सध्या पाहत आहे. 69 धाबाचं लक्ष आहे. 12 धाबा धावफलकावरती सेकंड ओव्हर सध्या मार्गस्थ असताना इथे चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं झालं यार. कमालीची फिल्डिंग होती. ताकदवान फिल्डिंग आपण पाहत आहे. डॉट बॉलची सांगता होती. 12 धाबा धावफलकावरती आहे. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. आक्रमण करावं लागेल. आता धाबा काढाव्या लागतील. भरपूर मोठं लक्षाचा पहाटला करायचा आहे. इथे फटका चांगला आहे परंतु फर्स्ट लाईन फिल्डर आहे त्या खाली. अगदी नोबल लाईन मध्ये लँड झालाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. धाबा मिळत आहे 4. आलाय खणखणीत चौकार. चौकार इथे आलाय. चौकाराने वाढते टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहे 16 या आकड्यावरती. 16 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहत आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. इथे लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलला धावफटक पुढे चाललाय. 17 धाबा. चांगला फटका इथे सजवलाय. मिड विकेटला पाठवलंय. अभि बॉल सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहताय. 23 झालेली आहे. षटकार टीमची धावसंख्या सपकन मुसंडी मारते. 23 धाबा इथे टीम मध्ये बॉल चाललाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे. चांगला प्रत्युत्तर आपण पाहताय. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता इथे होती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 23 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहताय. 69 धाबाचं लक्ष आहे. इथे चांगला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. खोलबट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. एकच धाव मिळते. एका धाबाने षटक इथे संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 झाली. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. खूप चांगलं संगीत आपण पाहताय. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण धाबा पाहताय. 24 धाबा. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी इथे देखील परिवर्तन झालंय. बॉलिंग करण्यासाठी साहिल आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. साहिल आलाय ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी. स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी. 23 धाबा धावफलकावरती आहे. 69 धाबाचा पहाटला करायचा आहे. 24 झालेत माफ करा. 24 धाबा धावफलकावरती आहे.
24 धावा धावफलकावरती 69 धावाचं लक्ष आहे. साहिल आलाय. साहिल यांचा पहिलाच बॉल आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे फटका ठोकलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला बॉल स्पर्श झालाय. काय फटका ठोकलाय. बेबीचा टायमिंग. वा फटकाला जवाब यार. आणखीन एक फुलटोस आहे त्यावर हल्ला केलाय. बॉल दुसरा. वा काय प्रतिहल्ला चढवलाय. वार का जवाब पलटवार से अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहत आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी स्लॉट मध्ये होता डिपॉझिट केलाय. वा कमालीची बॅटिंग यार. लागोपाठचा तिसरा. वा फुल टोस आहे. फुल टोल भरावा लागेल. वादळ अक्षरशः तुटून पडलाय. षटकारांची हॅट्रिक लगवलेली आहे या खेळाडूने. वा 9 बॉल आणि 30 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. सगळं अडचणीमध्ये होता. भरपूर अडचणीमध्ये गेला होता. अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम या खेळाडूने केलंय. वा अप्रतिम परफॉर्मन्स यार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. षटकारांचा पाऊस पडलाय. लाजवाब बॅटिंग आपण पाहताय. काय खेळ साकारला जातोय. सीबीडी वॉरियर्स टीमचा एक धडधाकड फलंदाज अगदी बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. लाजवाब बॅटिंग इथे होते. बॉल तयार. चौथा आलाय. चार बॉल मध्ये 4 षटकार मारण्याचा कारनामा केलाय. नावामध्ये जीत आहे. माझं नाव रणजित आहे. क्या बात आहे. 4 बॉल आणि 4 षटकार मारण्याचा कारनामा केलाय. धावफलकावरती आपण धावा पाहताय 48 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. 4 बॉल मध्ये 4 षटकार मारण्याचा कारनामा केलाय. 6 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे मेजर यांच्याकडून. 6 बॉल आणि 6 षटकार जर मारल्या तर 4 मध्ये 4 आलाय. हा कारनामा केला या खेळाडूने. का बॅटिंग सुरू आहे. वा कमालीची यार. ज्या रखरखत्या उन्हामध्ये थापलाय. अगदी रणजित नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. काय कारनामा केलाय. बॉल तयार. इथे वेग भरपूर आहे. व्हाईट बॉलने धावपडे पुढे चाललाय. 49 या आकड्यावरती 49 धावा. हल्ला बॉल केलाय. 4 बॉल आणि 4 षटकार मारण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये केलेला आहे या खेळाडूने. काय बॅटिंग सुरू आहे. इथे चांगला बॉल आहे. कोला टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल आता चांगला हाताळलाय. एकच रन मिळते. एका धावेने धावफलक पुढे चाललाय. 50 या आकड्यावरती 50 धावा. 50 झाले. 19 करायचे आहेत. 13 बॉल आणि 19. 13 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आता 13 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता इथे आहे. इथे चांगला बॉल आहे. ड्राईव्ह केलाय. अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटने सिंगल बीने सिंगल षटक इथे संपलेला आहे. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या खेळ संपल्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती 51. 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये 12 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे.
चला गावदेवी जुगाव टीम आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे. यानंतर जो संघ जिंकेल तुमच्या बरोबर खेळेल गावदेवी जुगाव या टीमच्या बरोबर खेळेल. 12 बॉल आणि 18 धाबांची ती आवश्यकता आहे या मॅच मध्ये. धाबा चेस होऊ शकतात, धाबा डिफेंड होऊ शकतात. काय घडेल काय बिघडेल आमच्या बरोबर आपण जोडत राहा. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. 12 बॉल आणि 18 धाबांची आवश्यकता. पीटीसी अगदी पनवेल टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं विश्लेषण होतोय. 7 समुद्रा पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत घरबसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. 12 बॉल आणि 18 धाबांची आता आवश्यकता आहे. रमजान आलाय बॉलिंग करण्यासाठी. 12 बॉल 18 धाबा. पहिला बॉल कमी गतीचा आहे. बॉल चांगला हाताळलाय, पडल्यानंतर थोडा काटा बदललाय. आता 11 बॉल आणि 18 धाबांची आवश्यकता आहे. अकरा बॉल मध्ये 18 धाबा आता करायच्या आहेत. बॉल तयार. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल लावू करायचंय. फटका फसलाय. फिल्डर आहे. वा प्रयत्न चांगले होते. पाहता पाहता 2 धाबा मिळत आहे. 2 धाबाने वाढते. धावफलक पोहोचलाय 53च्या घरामध्ये. 10 बॉल आणि 16 करायचे आहेत. 10 बॉल आणि 16 धाबा. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 7 करायच्या होत्या. 2 बॉल 3 धाबाचं इक्वेशन होतं. सुशील धाकवळलेला लगवलेला तो षटकार कोण विसरेल. अगदी महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने सामना फिनिश केला होता. आता 10 बॉल आणि 16 करायचे आहेत. दहा बॉल आणि 16 धाबांची आवश्यकता आहे. चांगला फटका आहे. वा टायमिंग प्रॉपर. बेबीचा टायमिंग अगदी मिड विकेटला. बॉल सीमा पार. हवाई हल्ला. इथे फटका चांगला आहे. फसलाय. फिल्डर आहे. अर्धशतक होणार नाही या टीमला. मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल आणि आता 10 करायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 7 धाबाचं इक्वेशन होतं. आता 8 बॉल मध्ये 10 या मॅच मध्ये आहेत. 8 बॉल 10 धाबा. काय घडेल काय बिघडेल सामना बल दर्जाचा झालाय. 8 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. वॉडा माचार. 8 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. उस्ताद स्पोर्ट्स तुर्बेदीन थोडं फास्ट खेळायचंय. 8 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. राहुल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील. इथे व्हाईट बॉल आहे. लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. आता 8 मध्ये 9 धाबांची आवश्यकता आहे. टिचून गोलंदाजी करावी लागेल. एक धाबा तुम्हाला वाचवाव्या लागतील या मॅच मध्ये. 8 बॉल आणि 9 धाबांची आता आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता आहे. आता चांगला बॉल आहे. चांगला हाताळलाय. काटा बदललाय. बॉलची पिचिंग पहा. 7 मध्ये 9 हा बॉल महत्वाचा आहे. बॉलिंग करणाऱ्या टीम कडून आपण पाहिलात
7 बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता इथे आहे. मोठा मॅचर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्यावे लागतील. 7 बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता इथे आहे. कहाणी में ट्विस्ट. बॉल तयार. इथे पहा गती कमी आहे. बॉलला पाठवलंय, टाकावा झालाय. बॉल सीमा पार. आदेश आलाय. 6 बॉल आणि 3 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉलिंग करण्यासाठी आदेश आलाय. पहिला बॉल कार्पेटच्या साह्याने टप्पा टप्पा टप्पा. बॉल सीमा रेषा पार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 17 बॉल मध्ये 46 धाबांची विस्फोट खेळी. बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय मिस्टर रणजित. मॅन ऑफ द मॅच. चला सीबीडी वॉरियर्स टीमचे कॅप्टन, सीबीडी वॉरियर्स टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. गावदेवी झुगाव टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. आणि 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. चला टॉस साठी यायचे लगेच.